गाइज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर या ब्लॉगमध्ये आज आम्ही ओंकारेश्वरला आलेलो आहे आणि आमचं दर्शन सकाळी पहाटे अर्ली मॉर्निंग झालेलं होतं। 1 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं। 4 वाजता आम्हाला उठाय होत नव्हतं, तरी देखील मी उठत होती आणि उठल्यानंतर आहे ना मी अंघोळ नाही केली आहे तर मी झोपली नव्हती, पण ॲक्च्युली मी ब्रश वगैरे केलेला आणि थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं स्वतःवरती। माझे मम्मी पप्पा बघत असेल तर मी अंघोळ थोडीशी केलेली, कळलं, मी अशीच गेली नव्हती उठून पारुष्य तोंडाने। आणि हा 1 तासामध्ये दर्शन झालं ओंकारेश्वरचं आणि दर्शन एकदम बेस्ट झालं, एकदम बेस्ट झालं। बट ऑब्व्हियसली आतली क्लिप तुम्हाला दाखवू नाही शकत ॲज पर रूल, कारण की आतमध्ये रेकॉर्ड करणं ही खूप मोठी रिस्क होती आमच्यासाठी, पण नाही केलं आम्ही। जर केली असेल तर ती थोडीफार दिसेल तुम्हाला आणि जे असेल तर मी दाखवू शकते, नसेल तर मग समजून जावा, कारण की जे आमच्या पुढे होते ना त्याला असं धक्का देऊन बाहेर काढला आणि एका मंदिरामध्ये मला ओरडले देखील, तर मी रिस्क नाही घेतली यावेळी। ओंकारेश्वरला निघत आहोत आणि तिथून आम्ही इंदोर, उज्जैन इंदोर असं त्या बसवरती लिहिलेलं असतं, तर ही अशी बस आहे आणि ही सकाळी 9:45 वाजता आलेली। आम्हाला एक लोकेशन दिलेलं, पर्टिक्युलर असं चौक दिलेला आणि तिथे या करून सांगितलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही या बसमध्ये बसलो। तर तिथे 2 ऑप्शन आहेत, एक AC बस आहे आणि एक नॉन AC बस आहे। तर आम्ही नॉन ACच केलेली, बिकॉज तेव्हा तर थंडी होती आणि आम्हाला गरज नव्हती AC बसची। नॉन ACच्या बसची तिकीट आम्हाला ॲक्च्युली 140 काहीतरी अराउंड गेलेली आणि 240 AC बसची होती। तर आम्ही नॉन ACमधनं ट्रॅव्हल करत होतो आणि ते असं मस्त फर्स्ट सीट भेटलेली आहे दोघींना, मस्त जागा आहे अशी पायाखाली वगैरे कम्फर्टेबल असं सामान ठेवून आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली ओंकारेश्वरला आणि मध्ये थोडं स्नॅक्ससाठी थांबलेलो। तर इथे त्या कटलेसमध्ये त्यांनी खोबऱ्याची चटणी दिलेली, थोडं युनिक होतं, तिथली स्टाईल होती ती चटणीची, तर आम्ही ती ट्राय केलं। तर थोडक्यात सांगायला गेलं तर आम्ही निघालेलो सकाळी 9:45, पण आम्हाला वाजले आहे 5, कारण की जो 5 तासाचा रस्ता होता तो साधारणतः 8 तासाचा झालेला। भरपूर असं ट्रॅफिक होतं रोडवरती। नंतर ओंकारेश्वर बस स्टॉपवरती आम्ही आलो आणि तिथे भरपूर गर्दी होती आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर बस स्टॉपवर तुम्ही आलात ना, त्याच्यानंतर तिथून देखील 10 ते 15 मिनिटाचा रोड आहे, तर तिथे आतमध्ये जायला बस अलाउ नाहीये, तिथे फक्त रिक्षात जातात। तर रिक्षाचे आमचे 50 रुपीज झालेले। ज्या दिवशी आम्ही 5 वाजता पोहोचलो त्याच्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केला त्या रात्री आणि सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे साधारणतः आम्ही 3 का 4 वाजता निघालेलो पहाटे दर्शनाला आणि दर्शनाला जाण्यासाठी आम्ही परफेक्ट एकदम भारी दर्शन झालं, कारण की 1 तास तर आम्हाला रांगेत गेलेला, त्यामुळे फटाफट जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं होतं। थोडीशी रांग होती आणि दर्शन करायला देखील भेटलं चांगल्यापैकी। मंदिराचं दर्शन तुम्ही CCTV मध्ये करून घ्या, लाईव्ह दर्शन आहे, कारण की खूप चांगल्या प्रकारे दर्शन होतं CCTV मध्ये। आणि असं हे अप्रतिम असं ओंकारेश्वरचं हे मंदिर आहे आणि आतून ह्याचं जे बारकाईने कोरीव काम केलेलं आहे ह्याच्यावरती खूप म्हणजे खूप अप्रतिम असं होतं। तिथे उभा राहूनच अशी शांतता भेटत होती मंदिरामध्ये आणि आम्ही साधारणतः अर्धा तास तरी आम्ही वेट करत होतो मंदिरामध्ये आणि दर्शनासाठी, कारण की भरपूर लाईन होती तेव्हा देखील तिथे। आणि जर तुम्ही हा दरवाजा बघत असाल ना, त्याच्या अगदीच जरासा आत घेऊन जर राईटला तुम्ही वळाल ना, आम्ही या दरवाजातून एक्झिट केलेला, पण ह्याच्या अगदीच बाजूला असं ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग होतं आणि त्याचं दर्शन करून असं बाहेर आल्यानंतर आम्ही शांत वेट करत होतो आणि आम्ही अक्षयचं वाट बघत होतो इथे बाहेर कॉरिडॉरमध्ये बसून। जिथे आम्ही बसलो त्याच्या अगदी मागच्या पाठीमागे भिंतीवरती असे हे सगळ्या ज्योतिर्लिंगाचे फोटोज होते आणि असं वाटलं की तिथे बसून सगळे ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं। ओंकारेश्वरचं आणि उज्जैनचं दर्शन खूप मस्त झालेलं आणि इथे तुम्ही बघत असाल की सकाळचे 6:30 वाजलेले, म्हणजे आम्ही किती अर्ली मॉर्निंग जाऊन दर्शन करत होतो सगळ्या देवांचे आणि ते खूप मस्त वाटत होतं। पण ऍक्च्युली लोक डिस्कस करत होते कसं जायचं, परिक्रमा कशा स्टार्ट करायचं, कुठून स्टार्ट करायचं वगैरे वगैरे। आणि वरती बघू शकता तुम्ही पाऊस वगैरे, थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर आता आम्ही परिक्रमा करायला जात आहोत। किती किलोमीटर आहे? 4 आहे, 7 8 तो 3.5 ते 4 बोललात मला। हां, तुम्ही दोघं डिस्कस करा आणि मला सांगा, ओके? सो गाईज, इथून आम्ही आता परिक्रमा स्टार्ट करणार आहे, तर आम्हाला इथून बोलले जायला करून एक मंदिर आम्ही इथे कव्हर करणार आहे। सो कसं वाटतंय ओंकारेश्वरला येऊन? मस्त वाटतं एकदम। सायू मस्त। जेनजी पंडित, हाऊ इज युअर फिलिंग? कसा आहे पंडितचा कॉस्ट्यूम? बस बस बस। हे प्राचीन मंदिर आहे। किती प्राचीन।
नाही दिसत पण मंदिरमध्ये अलाउड नाही आहे. अलाउड इन सेन्स दिसणार नाही तुम्हाला इथून काही. छोटंसं अंधार रे भरपूर. हां इथे दिसत असेल छोटंसं गुड. प्राचीन मंदिर आहे बोललेल ना ती आहे. केदारेश्वर मंदिर आहे. काय हिस्ट्री सांगू? हा माहिती आहे का तुला हिस्ट्री? हा दाखवू शकते ना. एवढा टाइम नहीं है. वो हम लोग करेंगे या पंडित जी रहेंगे वापर करने के लिए? पंडित जी तुम चढ़ाओ ने, पंडित जी वहाँ पंडित को क्यों दे रहे हो अपना? तो खुद ही करना रहेगा वो. अभी कितना दूर है और ये? ये 5-10 मिनट का रास्ता है. हाँ, बस उसके अपने नाम से दाल चढ़ाओ, तुम्हारा तुम ऋण कटेगा भगवान को वरण मुक्ति सर. बस ऊपर रख के क्या हाँ. करना? ऊपर रखना है बस. ऊपर रखना, सर अपनी पे. इच्छा हुई तो पैसे चढ़ाना, जो उनकी भावना हो. और कुछ तुम्हारी बोलना है? 11 रुपया 21 रुपया वो चढ़ाना. और कुछ बोलना वगैरह मंत्र वगैरह? तुम्हारी मन्नत मान लेना कि अगली बार आएंगे तो 1.25 पाव चढ़ाएंगे, 1.25 किला चढ़ाएंगे, हमारा काम सिद्ध हो जाए, शादी हो जाए. ये मन्नत मान के जाते हैं. भाई मंदिर का नाम क्या बोले वो? रण मुक्तेश्वर भगवान. रणमुक्ति. हाँ. और अभी जाते जाते समय कितने रहेंगे अभी मंदिर? मंदिर तो बहुत आएंगे तुमको, बड़े बड़े मंदिर आएंगे उधर. अभी हम लोग को करके ही जाना ना. हाँ, चल के परिक्रमा लगाओगे नहीं, इधर से जाओगे तो ये रास्ता है, उधर से जाओगे तो ओंकार महाराज के पास जाएगा रास्ता. हाँ ये ना. वहाँ पूरा होएगा. हाँ, बड़े बड़े चलेगा. मंदिर आएंगे. ये चलेगा. वाला ना सीधे जा रहा है वो. हाँ सीधे जा रहा है वो वाला. ये वाला जो कि है. हम लोग का यहाँ पर रेडी कर रहे हैं आंटी. और ये देखो, अगर इसने पहले किया, हाँ. हाँ ये वाला, हाँ, ये रखा, फिर अगर इसका बाद में तो वो निकाल सकता है क्या? ये कपड़ा है, मन्नत का पेड़ है. हाँ सबका अलग है ना. सबका अलग रहेगा ना. अलग अलग उसका ऋण उसके हाँ. मिल जाएगा. अलग अलग वही चढ़ाना. तो फिर अगर उठा के रख दिया साइड में. मला नको कोणाची पनवती. वहाँ मंदिर में चढ़ा देना, पुजारी फिर वो रख लेगा, कहीं भी रखेगा. अपनी तो मैं मन्नत तो अलग पूरी हो करूँगी. जाएगी. 2024 में सब कचरा मैंने हटा दिया है मेरे लाइफ का. इसलिए अभी मेरे को तेरे साथ एक स्कैम होने वाला, देखो बताता मैं आगे चल. किस बात का? चारी बांध दो. मी नाही केलाय, तुम्हीच डील केली आहे. आम्ही काय केलं नाही ते. आम्ही उभा आहे फक्त. तर इथे संगम आणि ऋणमुक्तेश्वर परिक्रमा मार्ग आहे, तर तिकडे जायचं आम्हाला. आणि इकडे प्रॉपर असे बोर्ड मेन्शन केले, लिहिलेलं आहे. आणि आम्ही आता तिकडे जातोय. चला. आणि आबाळ कसलं भारी झालंय. फुल मस्त मजा येणार आहे. आणि आता मी तिथे एक रेड कलरचं मंदिर आहे, नाव तर तुम्हाला सांगेलच. ते बघा तिकडे जातो आम्ही त्या मंदिरामध्ये. सो लेट्स गो. आणि पाणी एवढं भरतं, एवढं भरतं. हां कारण त्या लोकांनी इथून लावलेत ना ते बांधायला. तेच एवढं पूल बघ किती वरती बांधलाय. तेच ना. ते ह्याच्या कॉरिडॉरसाठी कसं ते. एक कॉरिडॉर मग पूल तेच बांधलाय ना नदीच्या वरती, त्यासाठी. चला खाली पण आहे, आपण बघूया तिथे होम आहे. बघूया चला. आतमध्ये कालिका मातेचं मंदिर आहे, पण सध्या होम वगैरे करून पूजा करून बंद केलेलं आहे. शिवलिंग देखील आहे पुढे त्यांच्या. आणि इथे असा हा होम आहे. का बेस्ट फिलिंग वाटते ना. पण स्मेल, क्लायमेट, बाहेरचं क्लायमेट बघा. थोडं थोडं दिसत असेल पण छान वाटतं. आणि त्याच्यावरती धूप मस्त वाटतं ना, धूप घातला तो. तर आता आम्ही इथे आलेलो आहे
इथे 2 नद्यांचा संगम होतोय आणि त्याची पूजा करायला आलेलो आहे आणि माझ्या पप्पांनी नारळ वगैरे दिलेला आहे तो सोडायला आलेले आहे कारण की मंदिरात तो घेतला नव्हता उज्जैनला. त्यामुळे आता मी या 2 नद्यांचा संगम आहे तिथे पूजा करणार, थोडंसं पाया पडणार वगैरे आणि मग पुढे आमची परिक्रमा चालू करणार. इथून रिटर्न जाणार आहे. इथून अजून भरपूर सारे मंदिर आहे. ओके, बघूया आपण पुढे. तर इकडून एक नदी येते आणि इकडून नर्मदा नदी येते आणि या दोघींचा संगम होतो इथे. तर इथे आम्ही असे पाय धुतोय. सायली कसं वाटतंय? मस्त. कितीदा पाय घसरले? 4 वेळा. मोजून आली फक्त? मग बरं आहे. मग कमी आहे, खूप कमी झालं. मजबूत वाला. आणि काकी बघा तो बिंदास करतात एकदम. ओ पंडित, ओ धोती फट जाएगी आपकी, इधर आओ. आणि पाणी कसलं क्लिअर आहे, एकदम मस्तच. आम्ही आहे ना डिसाईड केलेलं अंघोळ करायची, नंतर विचार केला की नाही थंड असणार पाणी वगैरे. पण पाऊस असा मुवमेंटवर आला की आम्ही जाऊन नेमकं उभा होतो कॉर्नरवरती आणि पावसाने अशी सुरुवात केली आणि आम्ही भिजलो. आणि आता आम्ही असं ओल्या अंगाने सगळ्या परिक्रमा करणार आहे, पण मजा येते. माझ्या हातात ही डाळ बघताय ना, ती इथे या देवाला द्यायची आहे. सांगते तुम्हाला ह्याचं थोड्या वेळाने महत्व काय आहे ते. किती ठेवायचं हे? हो, कसलं भारी वाटतंय. काय चालतं ना, कुठे करायचं ते. तर हे या मंदिरात करून आहे, इथे द्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते प्रोसेस सगळे कसे करतात ते. क्या करना है इसमें? ये क्या करना? चढ़ा नहीं का खुद ही? पूरा इधर ये कपड़ा राधाकृष्णाचं मंदिर आहे इथे, ते दर्शन करतो. आणि पावसाने आमची हालत काय केली इथे. हे ना आरतीमध्ये असे वाजवतात ठाण ठाण ठाण. उज्जैनमध्ये जेवढे तुम्ही हात जोडाल तेवढे ना त्यापेक्षा जास्त मंदिरं आहेत. तुमचे हात दुखतील पण मंदिर संपणार नाही, आहे की नाही? आहे की नाही? सायली कुठे? सायली कधी केलं बे दर्शन तू? देव पण बोलला असेल सुपरफास्ट. देव पण बोलला असेल सुपरफास्ट दर्शन चालू आहे. हा सायली, सगळ्या देवांचं मुखदर्शन घेऊन चालली आहेस की बाबा? हा बाबा आली आहे, मी करते, प्रेझेंटी लावून जातीये. येणारच आहे ती पुढच्या वेळेला, बिकॉज तिने आता दर्शन नीट घेतलं नाहीये प्रॉपर देवाचं. यांच्यासोबत तर नाही, मी एकटी येईल, पण तुमच्यासोबत आणि सुप्रिया सोबत तर बिलकुल येणार नाही. सुप्रिया जाऊ द्यात. हा सायली कोणी काय म्हणते, माझ्यासोबत येणार की नाही? मग
नाही. ते आपण ठरवूया आता. नाही तुला ऑन कॅमेरा द्यायचं तुझं नाही स्वेटशर्ट. नाही ते आपण ठरवूया आता. बोल गा. नको ग चल. नाही म्हणते तुला असते डायरेक्टली नाही म्हणते. हा इनडायरेक्टली मला नाही बोलते याला, कारण की सायली घाबरली आहे माझ्यासोबत याला. मला खूप दमवलं याला पण. क्या बोली फिर से बोलना. ध्यान से देखो ये औरत को, ध्यान से देखो, ध्यान से पण देखो. आहे त्याच्यात included. हा मी नाहीये फक्त. ऐकलंस का, तुलाच टार्गेट होतं ते, आम्हाला फक्त मध्ये घेतलेलं तिने. इनडायरेक्टली बोलली ती. नाही नाही चला चला. सत्य ना ओंकार. मोबाईल चालू झाला वाटतं माझा, वाजला. झालं बाबा. दर्शन घेतलं वाटतं. नाही झाला रे. शा. शिट यार. बघा जिथे जाल तितके देव आहेत. आणि फुल असं वाटतं गावी आलो आहे. मस्त बैल आणि ते असे छोटी छोटी घरं आहेत, तसं वाटते गावी आलो आहे. असा पक्का रस्ता होऊन असं फील नाही होते इथे बघून, पण इथे बघून तुम्हाला होत असेल. पण छान वाटतं इथे, थोडंसं भरपूर मस्त वाटतं आहे. गौरी सोमनाथ मंदिर आणि हे प्राचीन असं मंदिर आहे, पण कसलं दिसतंय यार भारी. आम्ही ज्योतिर्लिंग कंप्लीट करतोय इकडे. कसला याचा ना साईड व्ह्यू घे. तर इथे ना एक प्राचीन मंदिर आहे गौरी सोमनाथच्या मंदिराच्या वरती. इथे ना जरा जपून या, इथे लागेल डोक्याला गाईज, जरा जपून या इथून. हा थांब थांब थांब, येऊ नका, मी आधी वरती जाते. भाई क्रेझी हा. हो हो तर गाभारा गाभारा. ए तुला लागेल रे, वरती बघू नको, गपचुपी ये. हे जे तर नखरे इथे, चल ये. वरती मस्त ना, खाली देव आहे. तर इथे एक मंदिर आहे आणि त्याच्यावरती एक अजून एक मंदिर आहे. सायली हळू या. बापरे. आणि हे सगळं प्राचीन काळातले मंदिर आहेत आणि आम्ही एक्सप्लोर करतोय. असलं भारी वाटतं. आणि इथे आल्यानंतर एक मंदिर आहे. ओहो माय गॉड. ह्याला बोलतात नशीब, ह्याला बोलतात तिथला व्ह्यू. 3 साईडने येतोय आणि वरती बघ, ते शिवलिंग आहे. वरती लागलं ते. छान वाटते इथे ना. 3 फ्लोअरचं आहे, दगडी बांधकाम. 3 फ्लोर म्हणजे 2 फ्लोर, एक ग्राउंड वरती त्याच्यावर आणि टॉप. आणि अशा वरती कळस आहे. काही छोट्या पायऱ्या चांगला सांभाळून छान आहे. गौरी, हे गौरी सोमनाथचं मंदिर आहे प्राचीन काळातलं. आणि प्रॉपर असं बाजूला अंगण वगैरे आहेत. आणि बांधकाम कसलं भारी आहे, मजबूत. थोडं उंचावर बांधलं आहे. आणि नक्की या यार, मस्त वाटतं या परिक्रमा करायला. आमच्या सुरू आहेत, म्हणजे एक प्रकारे आमचं ज्योतिर्लिंग कंप्लीट होतं आहे असं आहे. जरा ऊन आलं आहे ना, थोडं बरं वाटतं, कारण की आम्ही ओले झालेलो आहे पूर्णपणे असे. टॉप टू बॉटम. इथे पाताली हनुमान आहेत आणि हे त्यांचं मंदिर आहे. झोपलेले आहेत. शेंदूर लावलेला. भाई निकाल सकती हो थोड़ा वीडियो. नहीं, हे राजेश्वरी मंदिर आहे. मस्त सगळ्या देव्या
इथे वेगळं वेगळं स्वरूप आहे देवीचं आणि आतमध्ये मूर्ती आहे शंकराची खूप मोठी आणि ते मोठी मूर्ती अशी ती पण आम्ही बघायला जाणार आहे. सपोज मी वन साईड आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. जर मी फ्रंटला गेली तर दिसेल. आणि जेव्हा त्या खाली तिथे त्या रोडला गेली ना तर त्या ह्याचा फ्रंट व्ह्यू दाखवेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला कळणार नाही वन साईड तर खाली जाते मग तुम्हाला दाखवते. भाई ये सब ऐसे पत्थर पे पत्थर क्यों रखे हैं? मंदिर रहता है. मेहमान अपने हाथ से ऐसे करते हैं 5 या 7 पत्थर से और प्रणाम करके. तो क्यों करते हैं ये? पता नहीं ऐसा तो बाकी वो दादा लोग बताएंगे अच्छे से. हाँ हम लोग को भी नहीं पूछ पता. रहे थे दादा बताएंगे. मेरे को नहीं पता अच्छे से. देखो ना बनाए हुए हैं. हाँ सब बनाए पर मनोकामना ऐसे है कि मन्नत मानते नहीं मन्नत तो नहीं बाकी वो क्या रहता है ये? बोल सकते हैं कि बोला था कि एक मंदिर का वो है इससे स्ट्रक्चर हाँ तो प्रणाम करके हो गया सर. बाकी दादाजी बताएंगे अच्छे से. ये क्या है? ये सब क्या बना है? मंदिर अपन मन में मंदिर बना सके के रखे 5 7 8 9 अपन इच्छा से मतलब मन्नत वाला है ऐसा? मन्नत मन्नत न है. अपने इच्छा से मंदिर बना रहा हूँ बस यही है. कुछ नहीं हम लोग को भी पता नहीं इसलिए रिकॉर्ड करना पड़ रहा है. हम लोग को भी नॉलेज नहीं है ये नहीं सब वैसी है. मैं अपन मन से मंदिर बनाता हूँ अपन नाम से स्थापना. अच्छा और कुछ नहीं है. अच्छा दिल से मन से मंदिर बना रहे हैं. ऐसे नहीं बना सर दिल से बना दो. रखे ना 5 पत्थर 7 पत्थर रख दे कई बने हैं. जो एक प्रतीक बन गया. हाँ तो वो हम लोग को नहीं पता ना अंकल. महाराष्ट्र से आए हम लोग को क्या पता है? हम लोग ने कभी देखा नहीं है. हम लोग के लिए अलग है ये यहाँ सब. आते थे उसे करते हैं. अच्छा उज्जैन में है यहाँ है. उज्जैन का उज्जैन नहीं में भी देखा. घूमना पड़ता है इसी. उज्जैन में भी घूमना पड़ता हाँ है. उज्जैन में भी महाकालेश्वर मंदिर है ना. हाँ. लक्ष्मण झूला है वहीं से पार होकर इसे पूरा घूमना पड़ता है. अच्छा नाही पता. हां हा फ्रंट व्ह्यू आहे त्याचा. आणि आमची इथे परिक्रमा संपत येणार आहे. थोडेच 2-3 मंदिर आहेत ते कव्हर करून मग खाली जाऊन देवाचं दर्शन करून आम्ही इंदोर फिरायला जाणार आहे. चाय पी लो चाय पीने वाले फ्रेंड ही मिले मेरे को. बोलो यशु यशु. मेरा यशु 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 थोड़ा गर्म मूड में है. शक्ल अच्छी नहीं आ रही है. थांब जरा खोल. यशु यशु होऊन जाईल. पूरा मराठी भाषा बोलते. वहाँ रह के बस जो है ना हाँ उन्हीं लैंग्वेज में हाँ 19 में ही बनाती हूँ मैं. मराठी में बनाती हूँ. बुट्टी बोरी में जो हिंदी में भी डाला करो ना तो 7 गाँव बुट्टी बोरी है ना. हिंदी के रहेंगे ना तो मैं बना दूंगी बट अभी मेरे सब्सक्राइबर है नहीं है हिंदी के. बुट्टी बोरी 7 गाँव है ना. हाँ वहीं पर रहती थी 20 साल तक से. पूरा मराठी बोल लेती. आता है आप लोग को. मराठी सीख ही जाते हैं क्योंकि महाराष्ट्र में रह के हाँ हाँ है ना. हम लोग मराठी ही बोलेंगे. जैसे अब इधर आप अपनी भाषा बोलो. हाँ तो हम लोग वो सुन के खुद भी बोल सकते हैं. हाँ वैसा सब संगत से तो बोले सीखे. हाँ फिर से सीखते कौन सीखे. पर समझ में आता है हम लोग के इधर के लोगों को. MP UP वाले लोगों को समझ मराठी. जाते हैं ना. हाँ ये MP का आदमी है. हाँ ये छत्तीसगढ़ का आदमी है. वैसा. भाषा से परिचित हो जाता है. सही बोला. सीता माताचं प्राचीन असं मंदिर आहे. त्या मंदिराची हाईट थोडीशी छोटीशी आहे. इथे सीता मैया. चांद सूरत द्वार. ये है द्वार. फोटो काढायला माहिती का इथे. वाव. परिक्रमा हे चाललंय आमचं इथे सध्या. परिक्रमा ओके. आणि
प्राचीन मंदिर आहे. कोरीव काम कसलं भारी वाटतं यांचं. मस्त आहे ना. हा बनवलं यार लोकांनी. मस्त वाटतं ना चालायला. त्यांना विचारा. नाही त्यांना विचारा. अंजी बिल्कुल नहीं. क्या हाल है आपके? चलो घर पे. अबे चलो घर पे. सीधा ब्लॉग एंड. जाओ अपने घर पे. कुछ बताना नहीं हम लोग को. थक गए हम लोग. नाही. सायली येणार परत सुप्रिया सोबत फिरायला. हे असं चालवायचं असेल तर नाही. ओ गॉड. हे चालणं माझ्या बसची बात नाही. अच्छा तुझ्यासाठी ना ब्रो. पण एन्जॉय आहे ना ट्रिप मध्ये की नाही सांगते मला. हो ते आहे. हा. आणि कसं वाटलं तुला हे परिक्रमा आता संपत येणार आहे थोड्या वेळाने. नाही संपणार अजून आहेत खूप चालले. खूप सारे असे झाले ना. नाही ते 2 डिवायडेशन मध्ये आहेत. आई? एक पांडवांचं मंदिर आणि एक ते गायत्री मंदिर 2 डिवायडेशन मध्ये आहेत. काल ती लेफ्ट राईट बोललेली ऑलरेडी. हां गॉट इट. बट पण ते आता डिफरंट असेल तर मग आपण कसं करणार. दोन्ही बघायचं. तेच तर म्हणते की एकच काहीतरी होईल पण ते डिवायडेशन मध्येच आहे. आपलं एक काहीतरी सुटतंय. लेट्स सी. बघू. चला जाऊ दे पटापट. तर हे पांडवांनी मंदिर बांधलेलं एका रात्री आणि त्या रात्री पहाट व्हायच्या आधी हे संपवायचं होतं. तर त्यांनी हे थोडंच बनवलं आणि बाकीचं आहे तसं सोडून दिलं. ठीक आहे. सोडून दिल्यानंतर हे मंदिर विदाउट छप्पर ठीक आहे आणि बाकी स्पेस बघा केवढी आहे. पण पांडवांनी जेव्हा बनवलं असेल तेव्हा कसलं भारी दिसत असेल ना. हे अर्धच सोडून गेले. ते हत्ती कोरीवकाम कसलं केलंय मस्त. खारू त्याची काय गडबड चालू आहे. आता आपण मंदिरात जातोय. ते हत्ती कुठे? काय स्टोरी होती सायली? कशाबद्दल? खजिना. कुठं आलाय तुम्ही? महाराष्ट्र मधनं मुंबईवरून. तुम्ही पुणे? आम्ही पुण्याची. कळतंय. तुम्ही पुण्याचे आहेत का? सिंहगड वडगाव. तुम्ही कुठले? पुण्याचे? नाही ना मुंबई. गोप्रो छोटा कॅमेरा. तुम्ही अच्छा धायरीचे छोटा कॅमेरा आहे. म्हणजे प्रॉपर धायरीत. अच्छा. व्हिडिओ आहे. वरती आहे देश के विश्वास. हा. अच्छा. किती बघितलं? काय काय बघितलं तुम्ही? आम्ही सिंहगडला माझा भाऊ. पूर्ण परिक्रमा करताय? हो, झाली परिक्रमा. आम्ही वा. सिंहगड रोड आहे ना. तिकडनं मस्त छान ना. धायरीला यांनी राहतात. आम्ही संतोषांच्या अच्छा. आनंदनगर. मराठी छान आहे तुमचं. सन सिटी रोडला आहे. हे मुंबईवाल्यांचं मी पुण्यावाल्यांचं शिक्षणाचं माहेर घर आहेत ती लोक. त्यांचं तर ऑफकोर्सच चांगलं असणार आमच्यापेक्षा. बरं की नाही? बाहेर कसं काय विसरतं? पण मुंबई पुण्यात काय फारसा फरक नाहीये. आता हल्ली सगळेच एज्युकेटेड आहेत ती पण. सो पण पुणे हे माहेरघर तर माहेरघरच आहे शिक्षणाचं. हत्तीची सोंडच नाहीये पहिली गोष्ट चावी शोधायला. अकोर्डे राहतात. अकोर्डेला. हा ना ते बोलले मस्त वाटला भेटून. हत्तीच्या सोंड. आम्हाला पण बरं वाटलं. लगेच कळतं मराठी माणूस. हा. ते आम्हाला बोलले की हत्तीच्या सोंड मध्ये चावी ठेवली खजिना आहे इथे खाली. ज्याला जी चावी भेटेल हा, त्याला ते त्याला मिळणार. असं सोंड नस- काय बेत- तोंडच काय जाईल. चला. खजिना अवघड आहे सापडणं. हा. सोंडच घेऊन गेले. हो ना. हो. घ्या काळजी. हा हाय का मंदिर आहे. लोकांचं फोटोच चाललंय. काय
जिथे जाल ते शिवलिंग आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि शांत रिलॅक्स व्हा आणि गप्प बसा, काय करू नका, देवाजवळ बसा शांत जरा 2 मिनटं. काही नाही करायचं, एकदम गाभाऱ्यात शांत बसायचं आहे. आणि कॅमेरा देखील असाच ठेवला आहे. बरं वाटतंय. कंप्लीट होणार आहे हे परिक्रमा. तर हे असं आहे. सायली मस्त व्यू एंजॉय करते डॅमचा. खजिन्याची चावी शोधती है, इसका बहुत बड़ा राज है. तो सायली खजिन्याची चावी शोधती है. सायली भेटली का चावी? खजिना घेऊन जायचा आहे की आपल्याला? काय बोलते? बघूया भेटतो का. ए डॅम बघ कसला भारी आहे, कसला खतरनाक आहे बघ ना, तो केवढा मोठा. एक मध्यंतरी बेट आहे. हा एक छोटंसं बेट आहे मध्ये. फॅक्टरी होती आहे की काय होते तिथे? भाई पांडव इथे येऊन डोकं केवढं लावलंय त्यांनी. आजूबाजूला मंदिराच्या कसली भारी जागा ठेवली आहे. मंदिराची एवढी उंची तर नसतेच भाई, केवढी उंची आहेत मंदिराची, दगडं केवढी मोठी आहेत. तर मला असं वाटतं ही दगडं उचलण्यात भीम महाराज खूप यशस्वी असतील, कारण की एवढी मोठी दगडं तेच उचलू शकतात, कारण की ते ताकददार होते. आणि मंदिरचा स्ट्रक्चर कसला भारी आहे. आपण किती सगळे सोंडी उंडी तोडून टाकल्या. मग मंदिरात पाळलं ते लिहिलं कोरलं पण आहे पांडवांनी. गावात कसलं भारी केलंय काम. सगळी संस्कृत भाषा आहे आणि कोरीव काम पण कसलं मस्त केलंय बघू शकता इथे. तर मंडळी आमचा फक्त लास्टचं एक परिक्रमा राहिले. कोणतं मंदिर? मामलेश्वर मंदिर आहे. मामलेश्वर आणि ते कंप्लीट होते आणि मग आमची परिक्रमा संपलेली आहे. ते दाखवते तुम्हाला त्या मंदिराचा पण व्ह्यू. मामलेश्वर मंदिर आहे आणि आम्ही आता भिजत जातो ॲडव्हेंचर करत. लोक जात नाहीये ना मंदिरात आता पावसामुळे, तर आम्ही विचार करतो दर्शन पटापट घेऊया मामलेश्वर मंदिर. आणि इथे आमची परिक्रमा संपूर्ण झालेली आहे फायनली. नाही झाली बाकी थोडा वेळ. का? दर्शन तर होते. दर्शन झालंय की नहीं चलेगा, लाइन लगाएंगे. यही लेकिन पर्दा लगा है. इथे आम्ही भिजतोय गाईस, आम्ही भिजतोय इथे. आला आम्ही इथे भिजतोय एकदम चंपाकली झालं. तर ऑफकोर्स मी पण चंपाकली दिस झाली. जर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये. 3 महिन्याने असं नाही आहे, मी कंटिन्युअसली करणार आहे, पण माहिती नाही कधी, पण नक्की करणार आहे. तर बघायला विसरू नका. बाय गाईज.